लोकराज्य अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत आगामी पोलीस भरती 2025 आणि यासाठी जर आपण पाहिलं तर आजचा टॉपिक असेल आपला चालू घडामोडी आणि चालू घडामोडी आपण पाहणार आहोत 13 सप्टेंबर 2025 च्या प्रिपरेशन सिरीज म्हणून आपली ही व्हिडिओची सिरीज असणार आहे। चॅनल मध्ये आणि व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत टिकून राहा जेणेकरून इत्यंभूत चालू घडामोडी ज्या की पोलीस भरतीला हमखास विचारला जातील याची तयारी तुमची अव्वल दर्जाची होईल। चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि चला सुरू करूयात आपण व्हिडिओ। सर्वप्रथम तर आजची सर्वात महत्त्वाची चालू घडामोड जर आपण पाहिली तर मी शेवटच्या स्लाइड वरती येतो, कारण त्यांचा मान मला वाटते हा पहिला आहे जो की छत्रपती संभाजी महाराजांचा जो काय पुतळा आहे तर आमचे भोसरीचे लाडके दमदार आमदार महेशदादा लांडगे यांच्या पुढाकाराने हा शौर्य पुतळा संभाजी महाराजांचा शौर्यासारखं कार्य त्यांनी आपल्या इतिहासामध्ये केलं होतं। या पुतळ्याची जर उंची आपण पाहिली तर 100 फूट उंची या पुतळ्याची असणार आहे। त्याचबरोबर कांस्य धातूपासून हा पुतळा तयार करण्यात येणार आहे आणि या पुतळ्याचे जे काही शिल्पकार आहेत प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा तयार केलेला आहे। तर मी आमच्या अकॅडमीच्या वतीने सर्वांना आमंत्रित करतो की आपण हा सुवर्ण क्षणाचा सोहळा चुकवू नये। आपण स्वतः जातीने या ठिकाणी हजर राहायचे आणि आपल्या संभाजी महाराजांना मानवंदना द्यायची आहे। चला येऊया आपल्या मुख्य मूळ मुद्द्याकडे। आजचा टॉपिक चालू घडामोडी 13 सप्टेंबर 2025 काय आहेत घडामोडी। चला सर्वप्रथम तर पहा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार हा कोणाला आहे तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत असतं। आता हा मुद्दा मी या ठिकाणी देण्याचं कारण म्हणजे आता जिल्हा परिषदेच्या ज्या काही निवडणुका आहेत ह्या डिक्लेअर होण्याचे चान्सेस आहेत आणि राज्य निवडणूक आयोगाशी संबंधित कलम आहे कलम 243 के आणि केंद्रीय निवडणूक आयोग जर आपण पाहिलं तर केंद्रीय निवडणूक आयोगाशी संबंधित कलम आहे कलम 324। चला पुढे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 3 नर आणि 5 मादी यांचं स्थलांतर या व्याघ्र प्रकल्पात करण्यात येणार आहे। म्हणजे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जर आपण पाहिला तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये स्थित आहे आणि या व्याघ्र प्रकल्पामध्ये एकही वाघ नाही असं निरीक्षणांती समजून आलेलं आहे। म्हणूनच 2 व्याघ्र प्रकल्पांमधून 3 नर आणि 5 मादी या व्याघ्र प्रकल्पामध्ये ट्रान्सफर करण्याचं ठरवलेलं आहे। आणि कोल्हापूर जर आपण पाहिलं तर गव्यांसाठी प्रसिद्ध असणारा प्राणी आहे आणि वाघाचं प्रमुख भक्ष्य हे गवा हा प्राणी आहे आणि गवा आणि मानव हा संघर्ष नेहमी होत आलेला आहे आणि गव्यांच्या संख्येवरतीच कमांड मिळवण्यासाठी किंवा गव्यांची संख्या ही कमी करण्यासाठीच हा निर्णय सरकारने घेतलेला आहे। चला जाऊया पुढे। सरकार विरोधात नेपाळमध्ये संघर्ष। तत्पूर्वी तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। भारताच्या शेजारी जर आपण पाहिलं तर जवळजवळ चीन आणि भूटान हे जर 2 देश आपण सोडले तर प्रत्येक देशामध्ये सरकार विरोधात या ठिकाणी आंदोलनं झालेली आहेत। त्याच्यामध्ये श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, बांगलादेश असेल आणि त्याचबरोबर नेपाळ। तर तुमच्यासाठी प्रश्न आहे, जगामध्ये अजून असा कोणता प्रसिद्ध देश आहे की त्या देशामध्ये सरकार विरोधात तेथील जनतेने आंदोलन केलेलं आहे? सर्वांनी मला कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। चला पुढे। सुशीला कार्की नेपाळच्या हंगामी पंतप्रधान म्हणून यांची नेमणूक झालेली आहे। केपी ओली शर्मा यांना
या पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागले आणि म्हणून नेपाळचे हंगामी पंतप्रधान कोण प्रश्न आला, चुकायचं नाही, सुशीला कार्की. सेकंड, सुशीला कार्की जर आपण पाहिल्या तर या नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश म्हणून देखील कार्यरत होत्या आणि या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून या ठिकाणी बसलेल्या आहेत. पुढं न्याय हे सुशीला कार्की यांचं आत्मचरित्र आहे आणि त्यांचं एक पुस्तक आहे ते म्हणजे कारा. पुढे आता हे जे आंदोलन जे आहे नेपाळमध्ये झालेलं, तर हे नेपाळमध्ये आंदोलन नेमकं कोणी केलेलं आहे तर जेन जी या तरुण वर्गाने नेपाळ सरकार विरोधात हे आंदोलन आपल्याला केलेलं दिसून येत. चला पुढची चालू घडामोड, प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र वनतारा. कोणतं? वनतारा. हे कोणत्या राज्यामध्ये आहे असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा गुजरात राज्यातील जामनगर म्हणजे गुजरात राज्यामध्ये आहे वनतारा. पण वनतारा काय आहे तर प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र. ठीक आहे, चला पुढची स्लाइड, पुढची घडामोड सर्वात महत्वाची 1001% IMP. 1001% म्हटलं की प्रश्न येतो म्हणजे येतो. CP राधाकृष्णन देशाचे 15वे राष्ट्रपती नाही या ठिकाणी उपराष्ट्रपती, हा मुद्दा या ठिकाणी हे करेक्शन या ठिकाणी लक्षात घ्या. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि राष्ट्रपतीकडून त्यांना शपथ देण्यात येते. म्हणजेच उपराष्ट्रपतींना त्यांच्या पदाची शपथ कोण देते तर राष्ट्रपती देत असतात. पुढे सप्टेंबर 2030, आता आहे सप्टेंबर 2025 म्हणजे पूर्णतः 5 वर्षासाठी या उपराष्ट्रपतींना या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे. ठीक आहे, माझा तुमच्यासाठी प्रश्न, उपराष्ट्रपती हे कोणत्या सदनाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर द्यायचे, तरच आपली ही व्हिडिओ सिरीज सुरू राहणार आहे. चला पुढे, त्यांच्या आधीचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड होते. ठीक आहे, म्हणजे CP राधाकृष्णन यांनी कुणाचा पदभार स्वीकारलेला आहे तर जगदीप धनखड यांचा पदभार स्वीकारलेला आहे आणि जवळजवळ 53 दिवस हे पद या ठिकाणी रिक्त होतं. 53 दिवसानंतरून CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदी नेमणूक करण्यात आलेली आहे. चला पुढे जाऊया. तर CP राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे की महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल म्हणून कोणी धुरा सांभाळलेली आहे? चला जाऊया पुढच्या घडामोडीकडे. सर्वात महत्वाची घडामोड मला या ठिकाणी वाटते, कारण गुगल जेमिनी याच्यावरती तुम्ही बरेच फोटो आता अपलोड करत आहात आणि कमांड देताय गुगल जेमिनी AI ला की माझा फोटो बिल्डअप बनव, माझा फोटो स्टँडिंग बनव, माझा फोटो खिशामध्ये हात घालून बनव. या सगळ्या कमांड तुम्ही गुगलला देत आहात. तर ही चालू घडामोड माझ्यासाठी खूप महत्वाची वाटते तुमच्या दृष्टिकोनातून. अल्बानिया आणि AI. आता अल्बानिया हा आहे एक देश. ठीक आहे, तर अल्बानिया देशातील मंत्रिमंडळामध्ये AI वर आधारित डेला यंत्रमानवाचं नाव काय आहे तर डेला. ठीक आहे, नावाच्या यंत्रमानवाला स्थान मिळालेले आहे. आता मंत्रिमंडळामध्ये या डेला या यंत्रमानवाला स्थान देण्याचं जर व्ह्यू आपण या देशाचा पाहिला तर भ्रष्टाचार निर्मूलनासाठी या यंत्रमानवाची नेमणूक या मंत्रिमंडळामध्ये केलेली आपल्याला दिसून येते अल्बानिया या देशाने. ठीक आहे, चला पुढे जाऊया. ही घडामोड आपण पाहिलेली आहे संभाजी महाराजांची. आजची शेवटची घडामोड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राज्य सरकारने 31 ऑगस्ट, प्रश्न येणार लिहून ठेवायचा आहे, 31 ऑगस्ट हा दिवस भटक्या विमुक्तांचा मुक्ती दिन म्हणून साजरा करावा असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. दिवस आहे 31 ऑगस्ट आणि भटक्या विमुक्तांचा मुक्ती दिन म्हणून हा साजरा करण्यात येणार आहे. व्हिडिओ कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो? जास्तीत जास्त
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून चालू घडामोडीचा एकही मार्क माझ्या या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जाऊ नये. शेवटी अकॅडमी बाबत मी तुम्हाला थोडीशी माहिती देऊ इच्छितो. ऍडव्हान्स पोलीस भरती बॅच. आता ऍडव्हान्स पोलीस भरती बॅच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी लक्षात घ्या, GS GK आणि मराठी व्याकरण मी स्वप्नील वैराळ सर तुम्हाला शिकवणार आहे. त्याचबरोबर अमोल ढोरे सर जर आपण पाहिलं तर अमोल ढोरे सर गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय तुम्हाला शिकवणार आहेत. आणि मी खात्री देतो, तुम्ही खात्री करून घ्या, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये 50 पैकी जवळजवळ 49 मार्क तुम्ही मिळवणार म्हणजे मिळवणार. ठीक आहे, चला. अकॅडमीचा ऍड्रेस आळंदी रोड, भोसरी, पुणे. टिंगरे पेट्रोल पंपच्या समोर लोकराज्य अकॅडमी आपली कार्यरत आहे. 4 काय 5 दिवस डेमो करा, त्यानंतरूनच ठरवा अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं. ऑनलाईन क्लास करा, ऑफलाईन क्लास करा. एकदा लोकराज्य अकॅडमीला व्हिजिट करा, अनुभव घ्या, त्यानंतरूनच तुम्ही बॅच जॉईन करा. संपर्क क्रमांक मी या ठिकाणी देतोय, नोंद करून घ्या. 7509832255. अधिक माहितीसाठी अकॅडमीला व्हिजिट करा. धन्यवाद.